मकर राशीसाठी देवाने ठरवलेला तो शेवटचा निर्णय डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात नक्कीच पूर्ण होणार. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं लाईव्ह प्रेडिक्टर या चॅनलमध्ये. मकर राशीचा प्रवास हा नेहमीच संयम, संघर्ष, जबाबदारी आणि आत्मशिस्त यांचा राहिलेला आहे. ही राश अशी आहे जी आयुष्यात कधीच सहज यश मिळवत नाही, पण जे काही मिळवते ते टिकाऊ, स्थिर आणि देवाच्या योजनेनुसार असते. गेल्या अनेक वर्षापासून मकर राशीचे लोक एका अशा टप्प्यातून जात होते जिथे प्रचंड प्रयत्न होते पण फळ उशिरा मिळत होतं. अनेक वेळा असे वाटले की देव आपली परीक्षा घेत आहे. मात्र आता तो काळ संपत चालला आहे. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात मकर राशीसाठी देवाने ठरवलेला तो अंतिम निर्णय पूर्णत्वाला जाणार आहे. हा निर्णय अचानक वाटेल, पण तो अनेक वर्षाच्या तपश्चर्येचा, संयमाचा आणि न सोडलेल्या विश्वासाचा परिणाम आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे वार्षिक व मासिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओला अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. देवाचा निर्णय म्हणजे नेमकं काय? मकर राशीसाठी त्याचा खोल अर्थ. देवाचा निर्णय म्हणजे अचानक घडणारी एखादी घटना नाही, तर दीर्घकाळ चाललेल्या संघर्षावर घेतलेला अंतिम आणि न्याय निष्कर्ष आहे. मकर राशीच्या बाबतीत हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण ही रास आयुष्यात जे काही भोगते ते गप्प बसून, तक्रार न करता आणि कर्तव्य म्हणून स्वीकारते. मकर राशीच्या लोकांनी अन्याय सहन केला, स्वतःपेक्षा इतरांना प्राधान्य दिले, योग्य वेळ येईल या विश्वासावर थांबून राहिले, देवावर विश्वास ठेवून मार्ग चालत राहिले. देवाचा निर्णय म्हणजे या सगळ्या गोष्टींची दैवी नोंद पूर्ण होणे. आता देव असं म्हणतो की पुरे झाले, आता फळ मिळायलाच हवे. हा निर्णय असा असतो की जो तुमच्या विरोधात होता तो शांत होतो, जे अडले होते ते आपोआप सुटते, ज्या ठिकाणी वारंवार अपयश आले तिथे यश मिळते, ज्या ठिकाणी तुमची किंमत ओळखली गेली नाही तिथे सन्मान मिळतो. आणि महत्त्वाचं म्हणजे देवाचा निर्णय हा माणसाच्या इच्छेप्रमाणे नसतो, पण माणसाच्या भल्यासाठी असतो. तो योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि कायमस्वरूपी परिणाम देणारा असतो. म्हणूनच मकर राशीसाठी हा निर्णय जीवनाची दिशा बदलणारा ठरतो. डिसेंबरचे शेवटचे 10 दिवस इतके खास का? ग्रह, काळ आणि कर्म फळांचा अत्यंत सूक्ष्म संगम. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात मकर राशीसाठी विशेष असण्यामागे फक्त कालगणना नाही, तर ग्रहस्थिती, काळचक्र आणि कर्मफळाचा अत्यंत सूक्ष्म संगम आहे. या कालावधीत शनीची ऊर्जा स्थिर, न्यायकारी आणि फलदायी स्वरूपात कार्य करते. मकर राशीच्या स्वभावाची जुळणारा काळ सुरू होतो. वर्षाचा शेवट म्हणजे जुन्या कर्मांचे बंद होणारे खाते. हे दिवस असे असतात जिथे अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेले निर्णय अंतिम टप्प्यात येतात. ज्यासाठी योग्य वेळ नव्हती ती वेळ अचानकच मिळते. देवाच्या योजनेत आता नाही, हे आता होईल मध्ये बदलते. डिसेंबरचे शेवटचे 10 दिवस म्हणजे जुन्या त्रासांचा शेवट आणि नवीन स्थैर्याची सुरुवात. मन, बुद्धी आणि नशीब एकाच दिशेने चालू लागण्याचा हा काळ. या दिवसात मकर राशीच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना लहान वाटतील, पण त्याचा परिणाम हा दीर्घकाळ टिकणारा असेल. कारण या घटना घडवणारी शक्ती घाईची नसून शनीसारखी स्थिर आणि ठाम आहे. थोडक्यात पण खोल अर्थ. देवाचा निर्णय म्हणजे मकर राशीच्या संयमाला मिळालेली दैवी मान्यता. डिसेंबरचे शेवटचे 10 दिवस म्हणजे त्या मान्यतेचे प्रत्यक्षात रूपात उतरलेले फळ. हा काळ नशीब बदलण्याचा नाही, तर नशीब स्थिर करण्याचा आहे. करिअर आणि आर्थिक जीवनात होणारा बदल, स्थैर्य, मान्यता आणि सुरक्षिततेकडे वाटचाल. मकर राशीच्या आयुष्यात करिअर आणि आर्थिक बाबी या नेहमीच केंद्रस्थानी राहिल्या आहेत. या राशीचा स्वभाव मेहनतीचा, जबाबदारी घेणारा आणि दीर्घकालीन विचार करणारा आहे. त्यामुळे मकर राशीचे लोक शॉर्टकट टाळतात आणि हळूहळू पण ठाम पावलांनी ही लोक पुढे जातात. मात्र गेल्या काही काळात मेहनत असून देखील अपेक्षित परिणाम न मिळाल्याची भावना मकर राशीच्या लोकांमध्ये निर्माण झाली होती. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात येथे मूलभूत बदलाची सुरुवात दिसून येईल. या काळात कामाच्या ठिकाणी तुमची विश्वासार्हता आणि नेतृत्व गुण देखील अधोरेखित होतील.
वरिष्ठांकडून देखील तुमच्या कामाची दखल या ठिकाणी घेतली जाईल. दीर्घकाळची कामं, प्रलंबित असलेले जे निर्णय अंतिम स्वरूपात येतील. यानंतर जबाबदारी वाढेल, पण त्यासोबतच अधिकार आणि सुरक्षितताही मिळणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून खर्च आणि उत्पन्न यामध्ये समतोल निर्माण होईल. पैशांबाबतचा ताण कमी होऊ लागेल. भविष्यासाठी नियोजन करण्याची मानसिकता अधिकच ठोस होईल. छोट्या पण स्थिर उत्पन्नाच्या मार्गांची सुरुवात होऊ शकते. हा बदल अचानक श्रीमंती देणारा नसला तरी आर्थिक स्थैर्याची पायाभरणी करणारा नक्कीच असेल. मकर राशीसाठी हेच खरे यश मानले जाते. नातेसंबंध आणि कौटुंबिक शांतता, समज, स्थैर्य आणि भावनिक सुरक्षितता. मकर राशीचे लोक भावना कमी व्यक्त करतात, पण नात्यांमध्ये ते अत्यंत प्रामाणिक आणि जबाबदार असतात. अनेक वेळा याच स्वभावामुळे त्यांना थंड किंवा अलिप्त समजले जाते, ज्यामुळे नात्यांमध्ये अंतर निर्माण होते. मात्र मकर राशीच्या मनात नात्यांविषयीची निष्ठा ही कधीही कमी होत नाही. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात नातेसंबंधांमध्ये समज वाढण्याचा काळ देखील आता सुरू होईल. याच काळात मनात साचलेले गैरसमज हळूहळू दूर होतील. संवाद अधिकच स्पष्ट आणि शांत होतील. नात्यांमध्ये देखील स्थैर्याची भावना निर्माण होईल. कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुठे सीमा आखायच्या याची देखील मकर राशीला आता स्पष्टता मिळेल. कौटुंबिक पातळीवर घरातील वातावरण अधिकच संतुलित होईल. जबाबदाऱ्या देखील या ठिकाणी विभागल्या जातील, त्यामुळे मानसिक भार कमी होईल. ज्येष्ठ व्यक्तींकडून आधार आणि मार्गदर्शन मिळेल. घरात शांतता आणि समाधानाची देखील भावना वाढेल. हा काळ भावनिक गोंधळ दूर करून मनाला स्थिरता देणार आहे. नात्यांमध्ये मोठे बदल घडण्यापेक्षा सूक्ष्म पण टिकाऊ सुधारणा देखील होतील. मकर राशीसाठी हेच खरे सुख आहे. आध्यात्मिक अर्थाने आता काय घडेल? आतून बदल घडवणारा, शांतता देणारा हा टप्पा. मकर राशीचा संघर्ष फक्त बाह्य परिस्थितीशी मर्यादित नव्हता, तर मन, आत्मा आणि विचारांच्या पातळीवरही चालू होता. सतत जबाबदाऱ्या, कर्तव्य आणि अपेक्षांमुळे मकर राशीने स्वतःच्या भावनांना या ठिकाणी मागे ठेवलं. अनेक वेळा मी चुकीचं तर नाही ना करत हा प्रश्न मनात घोळत राहिला. हा अंतर्गत संघर्षच मकर राशीची खरी परीक्षा होती. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात देवाचा निर्णय आध्यात्मिक पातळीवरही स्पष्टपणे जाणवेल. या काळात मनावरचे ओझे हळूहळू हलके होईल. देवावरचा आणि नियतीवरचा विश्वास अधिक दृढ होईल. जे घडले त्यामागचा अर्थ समजू लागेल. स्वतःला दोष देण्याची सवय कमी होईल. मकर राशीला जाणवेल की जे काही घडले ते शिक्षेसाठी नव्हते, तर आतून घडवण्यासाठी होते. त्यामुळे मनात स्वीकाराची भावना निर्माण होईल. हा स्वीकारच आध्यात्मिक प्रगतीचा पहिला टप्पा आहे. या काळात मकर राशी एकटेपणालाही शांततेसारखं स्वीकारेल, मौनात उत्तर मिळवेल, बाह्य गोंधळापेक्षा अंतर्गत स्थैर्याला महत्त्व देईल. हा टप्पा मकर राशीला आतून मजबूत, शांत आणि आत्मविश्वासाने भरलेला बनवेल. संघर्षाचा शेवट आणि स्थैर्याची सुरुवात. मकर राशी, तुमचा प्रवास कधीही सोपा नव्हता, पण तो व्यर्थही नव्हता. प्रत्येक थांबा, प्रत्येक अडथळा आणि प्रत्येक शांत संघर्ष यामागे एक मोठी योजना होती. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात देवाने ठरवलेला तो शेवटचा निर्णय पूर्णत्वाला जात आहे. हा निर्णय आयुष्याला नवीन दिशा देणारा आहे, मनाला शांतता देणारा आहे, भविष्याबद्दल विश्वास निर्माण करणारा आहे. आता मकर राशीच्या आयुष्यात मोठे चढउतार न येता स्थिर प्रगतीचा काळ आता सुरू होत आहे. हे नशीब अचानक बदलण्याचं नाही, तर नशीब स्थिर करण्याचा संकेत आहे. देव तुमच्याशी बोलत नाही, पण वेळेत उत्तर देतो, आणि हा काळ तोच उत्तर घेऊन येत आहे. हा शेवट नाही, तर एक मजबूत, शांत आणि आत्मविश्वासाने भरलेली ही सुरुवात आहे. तर माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.